ते काय फॉर्म घ्यायला आले? हो फॉर्म बरं. घे तुम्ही पण हो फॉर्म घ्यायला आलोय. काय सांगाल? आता सध्या तर काही नाही सांगू शकत. काय आता तिकिटाचं काय झालं? फिक्स नाही झालं? होईल काय म्हणणं आहे? राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? तसं काय म्हणणं नाही अजून. हम्म. सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगूया. पण इतकं उशीरपर्यंत थांबवायचं कारण काय? तुम्हाला वाटतं का राष्ट्रवादी तुम्हालाच तिकीट देईल म्हणून? आता ते आमदार साहेबांच्या हातात आहे, ते ठरवतील. म्हणजे अतुल बेनकेंचं हो काय म्हणणं आहे त्यांचं? आता ते मी कसं सांगू शकते. परंतु तुमच्या सोबत राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत, तुम्ही तिकीट घ्यायला इच्छुक आहेत, परंतु आता तुमच्या जे विरोधातले उमेदवार आहेत त्या पक्षाचं तिकीट लावून म्हणजे हे लावून चिन्ह लावून प्रचार सुरू करतायत. आता त्यांना तसं सांगितलं असेल त्यामुळे ते करत असेल त्यांचं काम. परंतु आता पुढचं काय? आता तर तुमचे कार्यकर्ते म्हणतात की ठीक आहे, नाही दिलं तर आपण दुसऱ्या पक्षात जाऊ. तशी काही चर्चा झाली का? चालली चर्चा चालली. कोणत्या पक्षाची? आता ते कळलंच तुम्हाला. बरं. वेळ आल्यानंतर सगळं काही गोष्टी समोर येतीलच तुमच्या. नमस्कार, काय सांगाल? तुम्ही राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्ष काम करताय. हो, राष्ट्रवादीशी एकनिष्ठ काम केलेलं आहे. 10 वर्ष राष्ट्रवादी बरोबर राहिलेले आहे आणि राष्ट्रवादी पक्ष जर आपल्याला डावलेत असेल तर आपण आपल्या वेळेनुसार आपला निर्णय घ्यायला सक्षम आहोत. पण असं का होतंय? तुम्ही निष्ठावान आहेत तरी पण राष्ट्रवादी तुम्हाला डावलतंय, याचं कारण काय असू ते कारण त्यांनाच माहिती असणार आहे का डावलतात किंवा काय करतात. शक्य त्यांना असं वाटलं असेल की दुसऱ्या उमेदवारांना संधी द्यावी असंही त्यांच्या मनामध्ये असेल काही. ते पुढं ठरवतील काय करायचंय ते. परंतु एकंदरीत चित्र पाहिलं तर तुमच्या बाजूने समाजातले लोक म्हणतायत की आता सुनीताताई तुम्ही असतील, कमलताई असतील किंवा त्या वायळ असतील, घोलप असतील, सॉरी, त्यांच्याकडे जरा ओढा जास्त आहे. मग असं असून मग पक्ष नेतृत्व का मान्य करत नाही? नाही मग आता ते शेवटी वेळ आल्यानंतर सगळं पक्ष नेतृत्वाला लक्षात येईल की कोण उमेदवार सक्षम होते आणि कोण नाही सक्षम. ते पुढे ठरवतील काय करायचं पण ते. नक्की याच्यामध्ये जनसमुदाय आणि जनता ही आमच्या पाठीमागं आहे आणि जनतेच्या स्वबळावरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. नक्की याच्यामध्ये खोडा कोण घालतंय? कोणी नेता घालतोय की स्वतः अतुल बेनके असा चुकीचा निर्णय घेतला? नाही हे तर आपण कोणत्या नेत्याविषयी किंवा माजी आमदारांविषयी काही बोलू शकत नाही. शेवटी तो निर्णय त्यांचा सर्वस्वी आहे. त्यांना त्याचं न्याय देण्याचा अधिकार आहे. ते त्या पद्धतीने त्याच्यावर न्याय देतील. तुम्ही थांबणार नाहीत? नाही थांबणार नाही. काय आता तुम्हाला तर कळलं का अनेक पक्षांमध्ये जायची तुमची तयारी सुरू आहे? हो, तशी तर आहेच आहे तयारी. शेवटी आपण तयारी केली निवडणूक लढायची आणि आपल्याला काहीतरी भागाचं नेतृत्व करून विकास करायचा आहे, तर आपण का थांबायचं? जर पक्षाला वाटत नाही संधी आपल्याला दिली पाहिजे, आपण पक्षाशी एकनिष्ठ राहून जर पक्ष आपला विचार करत नसेल, तर आपण आपला निर्णय क्षमतेने पुढे जाण्याचा नक्की विचार करणार आहे. आपलं ह्याचं स्वतः आता जे आहेत सोनवणे त्यांच्याशी संपर्कात आहात असं समजतं. हा ना, आता वेळेनुसार तर कोणाच्या तरी कोणता तरी झेंडा हाती घ्यावाच लागणार आहे. वेळेनुसार ते आता जिथं संधी मिळणार त्यांचा झेंडा नक्कीच आम्ही हाती घेणार आहे. काय नक्की मग याच्यामध्ये कोण असं राजकारण करते असं वाटतं ताई तुम्हाला? हे नाही सांगू शकत संदीप भाऊ. पण गेले 7-8 वर्ष आम्ही जे समाजसेवा करतोय, समाजासाठी लढतोय आणि जो पक्ष आम्हाला स्वीकारल आणि नाही स्वीकारलं तरी आमची तिघींची अपक्ष लढायची पण तयारी आम्ही ठेवलेली आहे. याच्यामध्ये असं केलं होतं का काही उमेदवार समजा चेंज करा म्हणून तुम्ही राहिले की याच्यामध्ये चेंज करणार नाही असा हट्ट केला त्यामुळे ही परिस्थिती आली असं वाटतं? नाही तसं काही नाही. आमचा तिघींचा ठामपणे एक मत आहे की लढणार तर आम्ही तिघी सोबतच, नाही तर मग नाही. मग शरद सोनवणे तुमच्या तिघांना एक्सेप्ट करत तयार आहेत? ते ठरवतील, शरददादा ठरवतील. चर्चा झाली तशी? नाही चर्चा व्हायची अजून. मग तसं जर झालं तर राष्ट्रवादी किती कार्यकर्ते सोडू शकतात? हे बघा आता हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचाच तळागाळाचा गेलेला प्रश्न आहे. जर असं जर एक्सेप्ट नाही केलं किंवा राष्ट्रवादीने आम्हाला डावललं गेलं तर अनेक म्हणजे कदाचित सगळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे निर्णय बदलू शकतील. मग असं असतानाही मग एवढा अट्टाहास का देवराम लांडेसाठी केला जातोय काय सांगाल? तुम्हाला तर बाकीचे नेते म्हणाले की तिकीट तुम्हाला आहे, तुम्हाला आतापर्यंत त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी तिकीट तुम्ही तयारीला लागा, काम चालू करा, पण ऐनवेळी असं करताय काय सांगाल? आता आम्हाला तसं सांगितलं होतं काम करा, काम चालू ठेवा. पण आता शेवटच्या क्षणाला का असं केलं हे नाही सांगू शकत. म्हणजे काय
केलं हे नाही सांगू शकत आता. विश्वासघात केलाय तुमच्याशी असं नाही वाटत? हो, विश्वासघातच केलाय असंच म्हणावं लागेल. आणि राजकारणामध्ये काही समीकरणं बदलली जातात. ऐन वेळेला कुठलाही निर्णय घेतला जातो आणि ऐन वेळेला कोणीही उमेदवार दिला जातो. आपण नगरपालिकेची वस्तुस्थिती समोर आपल्या डोळ्यासमोर आहेच आहे. नगरपालिकेमध्ये जे निवडून येणारे उमेदवार होते आणि त्यांना डावललं गेलं, ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊनही त्यांनी त्यांची ताकद दाखवली गेलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमची ताकद दाखवूया. नाही, अतुल बेनकेंना समज ही कधी येणार? नाही, ते आपण त्यांच्या सर्वस्वी निर्णयावर नाही बोलू शकत, कारण की तो त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे. ते पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना पक्षश्रेष्ठीचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील, काय काय घ्यायचं आहे त्यांना. मग सांगितलं काय आता बेनकेंनी तुम्हाला? नाही, आम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये. त्यामुळं आम्ही आमच्या पुढच्या तयारीनुसार चाललेलो आहे. फक्त त्यांनी सांगितलंय की तिकीट हे देवराम लांडेंना दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय सर्वस्वी घेऊ शकता. काय वाईट वाटलं असेल ना, इतकं वर्ष काम नाही, करत होते. आता पक्षाशी आपण एकनिष्ठेने एवढ्या दिवस काम केलंय, पक्षासाठी केलंय, पक्ष संघटना वाढवली आहे, तळागाळामध्ये पक्षाचं जे नेतृत्व आहे ते भागाभागामध्ये पोहोचवलंय आणि पक्षाला जेव्हा आपली गरज होती तेव्हा पक्षाने आपला वापर केला. आता त्यांची गरज संपली, आपला वापर करणं सोडून दिलं त्यांनी, किंवा आपल्याला जी हक्काची जबाबदारी त्यांनी द्यायला पाहिजे नव्हती त्याच्यासाठी ते आपल्यावर नाराज आहेत. त्यांना त्यांचं कारण त्यांच्याकडेच माहिती असेल. तुम्हाला एकतर शिवसेनेत तिकीट जाहीर केलं होतं पाठीमागं आणि तुम्हीच फिक्स होतात, असं असताना तुम्ही शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या आम्ही अजून शिवसेना सोडलेलीच नव्हती. आम्ही जागेवर ठाम होतो. आम्ही कुठेही वाच्यता केली नव्हती का आम्ही शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादीत गेलो, असं कुठेही झालं नव्हतं संदीप भाऊ. मग तुम्ही आता राष्ट्रवादी तिकीट मागत होता ना? हा, मागत होतं, तिकीट मागत होतं. आम्ही दोन्ही तयार होते. आम्हाला शरद दादा पण देणार होते आणि अतुल बेनकेंनी पण आम्हाला तसं सांगितलं होतं का तुम्ही कामाला लागा, पण आम्ही आमच्या जागेवर होतो. पण तुम्ही दोन दगडांवर हात ठेवल्यामुळं हा सगळा विषय झाला असं नाही वाटत? असं काही वाटत नाही, आम्ही दोन दगडावर हात ठेवलाच नाही. आम्हाला सगळ्या पक्षांकडनं मागणी होती. तर काय देवराम लांडेंना स्वीकारेल का जनता? आता ठीक आहे, आता त्यांची लढाई आहे, ती तुम्ही पंचायत समिती लढत आहे. ते आता ते शेवटी बघा, जनता त्यांच्या जनता- मतदानातूनच दाखवून देणार आहेत की कोण उमेदवार कॅपेबल आहे आणि कोणाला स्वीकारलं जाणार आहे. त्याचा निर्णय आपण काही 15 दिवसाच्या क्षणामध्ये पाहणारच आहोत. काय सांगाल अजून? संदीप बेनकेंना काय सांगाल? बेनके साहेबांना एवढं सांगू इच्छिते की आम्ही तिघी उमेदवार मी नवीन असताना आणि नीलमताई असेल, कमलताई असेल, ह्या पहिल्यापासूनच खरं तर राष्ट्रवादीमध्ये एकनिष्ठ होत्या, काम करत होत्या. त्यांनी का डावललं हे ते सांगू शकतात, मी नाही सांगू शकत. आणि निदान त्यांच्यावर तरी अन्याय करायला नव्हतं लागत असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं आहे की त्यांच्यावर तरी दोघींवर अन्याय नव्हता करायला लागत त्यांनी. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.